गुड मॉर्निंग गाईज. आज एका शांत आणि सुंदर सकाळसोबत आजच्या व्लॉगची सुरुवात करते आहे. बाहेरचं हे छान वातावरण खूप मस्त आहे. सकाळची सुरुवात झाली की नवऱ्याला सगळ्यात आधी गरम पाणी लागतं पिण्यासाठी. तर ते पाणी मी त्यांना दिलं गरम करून. आणि आता आली मुख्य घाई, ती म्हणजे डब्याला काय बनवायचं. हा रोजचाच गृहिणींसाठी एक प्रश्न पडलेला असतो. तर मी आज ठरवलं की मस्त चमचमीत वाटण घालून छोलेची भाजी बनवायची. मग काय, मी पटकन वाटणाच्या तयारीला सुरुवात केली आणि गॅसवर वाटण परतायचं चालू असतानाच इकडे बाजूलाच मी लगेच पीठ पण मळून घेतलं, जेणेकरून माझा टाईम वाचेल. इकडे मस्त वाटण परततं आहे, माझं इकडे पीठ पण मळून झालेलं आहे. त्यानंतर मी हे वाटण मस्त मिक्सरला फिरवून घेतलं आणि मग कुकरमध्ये आपली झणझणीत छोलेची भाजी छान उकळायला ठेवली. आणि इकडे भाजी होईपर्यंत बाजूला पटापट चपात्या लाटून घेतल्या. आणि हे बघा, हा डब्बा एकदम रेडी झाला आहे. डब्याचं काम संपलं की आता पुढची कामं. तर इथे मला कपडे प्रेस करायचे होते, जे की आदल्या दिवशी प्रेस करायचे माझ्या कधीच लक्षात राहत नाही, त्यामुळे मी त्याच दिवशी करते. तर आता मी इथे प्रोटीन शेक बनवते आहे. त्यासाठी मी ओट्स घेतलेत, थोडेसे चिया सीड्स, त्यानंतर हे सूर्यफुलाच्या बिया, 4-5 बदाम, त्यानंतर हे फ्लेक्स सीड म्हणजे जवस. आणि हे असं मिश्रण मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. ते मिक्सरमध्ये बारीक करून झालं की त्यामध्ये 1 कप दूध टाकायचं आहे. त्यानंतर एक सोललेलं केळ टाकून झालं की यामध्ये बटर ॲड करायचं आहे 1 चमचा. त्यानंतर मध 1 चमचा पाहिजे असेल तर 1 चमचा, जास्त गोड हवं असेल तर 2 चमचे पण टाकू शकता. त्यानंतर ही चोको पावडर पण ऑप्शनल आहे, जर असेल तर टाकू शकता, नसेल तर नाही टाकली तरी चालेल. हे पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि अशा प्रकारे तयार आहे आपला शेक. हा शेक खूप मस्त लागतो, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा. हा शेक नवऱ्यासाठी होता, आपल्या या शेकने काही होणार नाही आहे, त्यामुळे मी मस्त इथे बाजूला चहा ठेवून घेतला. तर असं होतं माझं सकाळचं रुटीन. तर असेच माझे व्लॉग आवडत असतील तर कमेंट करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. थँक्यू.